टाक नेमकी कसे असावेत आणि देवघरात ठेवताना काय काळजी घ्यावी असं वाटतं तुम्हाला? देवघरामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला मान जो असतो तो आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीचा. मी अगोदरच सांगितलं की या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. आपला धर्म आई रूपामध्येच त्यात जगदंबेला म्हणतो. हो. आपला जन्म प्रथम आईपासून झालेला आहे, म्हणून ह्या कुळाची सुरुवात पण त्या शक्तीपासून झाली आहे. म्हणून देवघरामध्ये सगळ्यात अगोदर प्रथम स्थान कुणाला दिलं गेलं पाहिजे तर ते फक्त आणि फक्त आपल्या कुलदेवतेला, आपल्या कुळदेवतेला. बघा, शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती, हेच आपलं युनिव्हर्स तेच सांगतं. स्त्री आणि पुरुषाशिवाय आपलं विश्व नाही. म्हणून अशा ह्या शक्तीला रिप्रेझेंट करणारे म्हणजेच आपलं कुलदैवत आणि कुलदेवी. म्हणून सगळ्यात अगोदर आपल्या देवस्थानामध्ये, आपल्या देवघरामध्ये सर्वात पहिल्या पायरीवरती कोण असावं तर आपले कुलदैवत असावं, कुलदेवी असावी. आणि मग नंतर गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा देवी आणि नंतर शिवलिंग, हे प्रधान आपल्या कुळामध्ये, देवघरामध्ये असले पाहिजे. आणि केव्हाही कुळदेवी आणि कुळदैवताचा टाक असला पाहिजे. मुख्य जो संस्कृत शब्द आहे तो आहे टंक. टंक म्हणजे पत्र्यावरती कोरलेली आकृती. बरोबर. तर केव्हाही कुलदेवतेची मूर्तीपेक्षा टाक असणं बंधनकारक आहे. म्हणून टाक ही केव्हाही चांदीच्या पत्र्यावरती आणि ती भरीव असावी. त्याच्यामध्ये लाख भरून परंपरा अशी आहे, तांब्याची किंवा पितळाची, त्याला पाट करून व्यवस्थित त्याला स्टँड करून देवीला स्थान दिलं गेलं पाहिजे. हे आपल्या शास्त्रानुसार निहित केलेलं आहे. वरतून सनातन हिंदू धर्मामध्ये आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी पंचायतन पूजा सांगितलेली आहे. प्रत्येक घरामध्ये पंचायतन असणं हे बंधनकारक आहे. पंचायतन म्हणजे काय की नर्मदेचं बाणलिंग, शाळीग्रामातला शाळीग्राम, गणपती शिला, देवी शिला, सूर्यशिला, या 5 देवतांच्या स्वरूपाला पंचायतन पूजन सांगितलेलं आहे. म्हणजे 5 नदीचे दगड किंवा आपण त्याला गोटा, मुख्य म्हणून त्याला गोटा म्हटलं नाही पाहिजे, ते शक्ती रूपातच आहे, प्रतिष्ठितच आहे. हे प्रत्येक घरामध्ये असलं पाहिजे. वरतून आपल्या समाजामध्ये असं झालंय की शाळीग्रामाला स्त्रियांनी स्पर्श करू नये हा एक छोटासा नियम आहे. पण त्या नियमाची पार्श्वभूमी पण आपल्या धर्मशास्त्राने दिली. जे विष्णू भक्त नाहीये अशा स्त्रीने स्पर्श करू नये. पण विष्णू भक्ती हा शब्दच लोकांनी काढून टाकला आणि स्त्रियाच तिथे मेन्शन केलं. त्यामुळे आपण याच्यापासून दूर गेलो. म्हणून प्रत्येक आपल्या धर्मातील व्यक्तीने आपल्या घरामध्ये शालिग्राम असावा, बाणलिंग असावा आणि पंचायतन प्रॉपर असावं. आणि आपलं कुलदैवत आणि कुलदेवीचा टाक मुख्यत्व करून असावं. मग नंतर जी तुमची इष्टदेवता असेल, दत्त महाराज असतील, मग तो विषय वेगळा. बरं, म्हणजे या सर्वांची पूजा स्त्रिया करू शकतात? कोणीही करू शकता. मी नियम सांगितला ना तुम्हाला की ज्याच्या हृदयामध्ये नारायणाप्रती आस्था आहे त्या स्त्रीने शालिग्रामाचं पूजन करू शकतात. आणि दक्षिण भारतामध्ये तशी मान्यता देखील आहे, त्यामुळे करू शकतात. बरं, आता देवघरामध्ये वर्षानुवर्ष टाक ठेवलेले असतात, कधी ते झिजतात किंवा ते बदलायचे असते, तर जुन्या टाकांचं विसर्जन करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? आता यामध्ये वेगवेगळे मतमतांतर आहे. पण हे आपल्या रूढी परंपरागत ज्या काही गोष्टी आहेत त्याला म्हणतात की देव वाढवणं ही एक प्रक्रिया सांगितली जाते. म्हणजे एखादी मूर्ती किंवा देवाचा टाक जर कधी खंडित झाला असेल तर ते तुम्हाला सोनाराकडे द्यावी लागते. विधिवत त्यांना दूध भाताचा, दही भाताचा नैवेद्य दाखवून त्यांना प्रार्थना करून नंतर ते सोनाराकडे द्यावं लागतं. आणि जितकी ती चांदीची टाक आहे त्याला थोडीशी 2 ग्रॅम 5 ग्रॅम चांदी वाढवून मग नवीन प्रतिमा बनवून घ्यायची असते. त्याला असं वेगळं काही, अशी वेगळी काही परंपरा असं काही नाही. उदाहरणार्थ नवरात्राचा वेळ आली आहे, नवरात्रा वेळेत तुम्ही करू शकता. तुमचा खंडोबा असेल तर चंपाषष्ठीच्या दरम्यान अगोदर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. किंबहुना जर कधी तुमच्या घरामध्ये प्रथम तुमच्या घरामध्ये लग्न होत असेल, विवाह कार्य होत असेल, तेव्हा पण तुम्ही देव वाढवणं ही प्रक्रिया करू शकता. त्याला विशेष असं करण्याची गरज नाही. ओके. आणि ज्यांना नवीन टाक बनवायचे आहेत आणि घरात आणायचे असतील तर त्यांनी प्रतिष्ठा कशी करायची? टाकेला असं विशिष्ट असं विधान दिलेलं नाही आहे. शेवटी ते पत्र आहे. म्हणून केव्हाही तुम्ही कोणत्याही शुभवारी, जसं आता श्रावण महिना आला, आता नवरात्र येतील, चैत्र नवरात्र असतील, अश्विन नवरात्र इत्यादी जे काही शुभ तिथी, गुढीपाडवा झालं, असं चांगल्या मुहूर्तावरती आपल्या ओळखीच्या सोनाराकडनं चांदीची टाक बनवून घ्यावी. जिथून तुमची श्रद्धा आहे तिथून ते बनवून घ्यावं. व्यवस्थित प्रारूप असलं पाहिजे. आपली जी कुळदेवी आहे सगळ्यात अगोदर तर एक मुख्य करून केलं गेलं पाहिजे की हीच आपली कुलदेवी आहे का. बऱ्याच वेळा काय होतं महाराष्ट्रामध्ये की पूर्वी मुख्य ठिकाणावरती जाणं होत नव्हतं. मग त्या स्थानाचे
उपपीठ झाले. बर. कारण की पूर्वी दळणवळणाचे साधनं नव्हती. उदाहरणार्थ मला जर कधी तुळजापुरामध्ये जायचं आहे तर मी इतक्या इमिजिएटली जाऊ शकत नव्हतो. तर मग त्या देवीचा आणलेला विशिष्ट मूर्ती, विशिष्ट बाणा एका छोट्याशा घरामध्ये स्थापित केला जायचा. मग तिला कोणी तुकाई म्हटलं, कोणी वेगळ्या देवी रूपाने भजलं. पण अगोदर तुमची जी कोणी देवी असेल ती मुख्य पीठ तिचं शोधून तिचं मूर्ती कशी आहे ते व्यवस्थित डिझाईन करून तुम्ही आज 3D डिझाईन्स वेगवेगळ्या अवेलेबल आहेत ते व्यवस्थित तुम्ही बनवून घेतली पाहिजे. आणि मुख्य स्थानावरती ती जेव्हाही तुम्ही दर्शनासाठी जाणार त्यावेळेला ती टाक सोबत घेऊन जायची. त्याला विधी सांगितलेली देव भेट. जी पण आपली समजा खंडोबा असेल, तुमची कुलदेवी असेल तर त्या मुख्य ठिकाणाशी त्या देवीशी ते टच करून ते गुरुजी देतात. त्याला म्हणतात देव भेट. तर हे एवढं जरी केलं तरी तुमच्या घरामध्ये देवीचं सानिध्य हे शेवट वर्ष असतं. जसं काही घरांमध्ये चांदीच्या टाकांविषयी तर तुम्ही सांगितलंच, तर मूर्त्या असतात चांदीच्या आणि काही फोटोज वगैरे असतात, तर भंगलेले तर बांधून ठेवतात, पण चांदीच्या मूर्ती असेल तर पूजा झाली की त्या कबडमध्ये ठेवतात. मग यामुळे घरावर काही परिणाम होऊ शकतो का? जर कधी तुमची चांदीची प्रतिमा ही व्यवस्थित असेल, खंडित झालेली नसेल तर चालू शकतं. पण धर्मशास्त्र सांगतं की जेव्हा देवतेची प्रतिष्ठापना झाली तेव्हा त्याची नित्यपूजा होणं बंधनकारक आहे. त्यामुळे असं कबडमध्ये इत्यादी ठेवण्यापेक्षा नित्यपूजा कशी होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. सिक्युरिटीचा विषय असेल, उदाहरणार्थ हिऱ्याचा गणपती असेल, सोन्याची मूर्ती असेल तर ते आपण त्यामध्ये काही करू शकत नाही. पण सर्वसामान्य लोक जे काही प्रतिमा घडवतात त्याची नित्यपूजा हे बंधनकारक आहे, ते झालंच पाहिजे. आणि ज्या काही खंडित मूर्ती असतात त्यांचा पूजनेचा अधिकार आपल्या धर्माने दिलेला नाही आहे. खंडित मूर्ती का? कारण की सनातन हिंदू धर्म हा मूर्तीपूजक नाही, मूर्तीमध्ये असलेल्या चैतन्याची आपण पूजा करतो. जर कधी मूर्ती खंडित झाली तर आपल्याला तिचं योग्य पद्धतीने तिची पूजा अर्चना करून योग्य ठिकाणी, पाण्याचं प्रदूषण होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तिला विसर्जित नक्की करावं. बरं. आता शहरामध्ये फ्लॅट सिस्टीम आहे तर अडचण असतेच. तर आदर्श देवघर कसं असावं, ते कोणत्या दिशेला असावं, आणि अनेक जण आपल्या देवघरामध्ये पितरांचे फोटो वगैरे ठेवतात, तर ते पूजणं कितपत योग्य आहे? जर कधी आपण अशा युगामध्ये आहोत की तिथे जागा भेटणं हा खूप मोठा विषय झालेला आहे, पण तरी पण मी सांगतो की देवघर हे आपलं स्वतःच्या विश्वाचं प्रतिरूप आहे. त्यामुळे पूजा करताना एक तर आपलं तोंड पूर्वेला असावं किंवा उत्तरेला तोंड असावं. म्हणजे देवाचं तोंड पश्चिमेला जाईल आणि उत्तरेला आपलं तोंड असेल तर देवाचं तोंड दक्षिणेकडे जाईल. देवाच्या तोंडाकडे महत्व नाहीये, कारण की देव तर सर्व ठिकाणी, जळी स्थळी काष्टी पाष्टी, आणि तो परमेश्वर आहे. पण आपलं मुख कोणाकडे आहे, कोणत्या दिशेला आहे त्यानुसार आपल्याला फल भेटतं. वास्तुशास्त्र सांगतं की जर कधी तुम्ही पूर्वेला तोंड करून पूजा केली तर तुम्हाला ज्ञानाची वृद्धी होते. उदाहरणार्थ CA असतील, बँकेमध्ये काम करणारे लोक असतील, शिक्षक प्रवर्ग असेल, प्राध्यापक असतील, किंवा असे टेक्निकल काम करणं की जिथे ज्या ठिकाणी बुद्धी जास्त लावावी लागते, मी त्यांना रिकमेंड करेल की त्यांनी अशा वेळेला पूर्वेला तोंड करून नक्की त्यांनी साधना केली पाहिजे, रोजची पूजा अर्चना केली पाहिजे. ज्या लोकांचे व्यवसाय आहेत, व्यापार आहेत, व्यापार वृद्धी होण्याची इच्छा असेल त्यांनी नक्की उत्तरेला तोंड करून आपली नित्य पूजा पाठ ही केली गेली पाहिजे. देवघरामध्ये मी अगोदर सांगितलं की जास्त खूप मोठं आवडावे नसावं, आपल्याकडून आणि आपल्या पुढच्या पिढीला पण ते सोयीस्कर पडावं इतकं सोपं साधं आपलं विधान असावं. कुलदैवत, कुलदेवी, गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा, शिवलिंग आणि पंचायतन, घंटा आणि शंख आणि दिवा, एवढंच आपल्या घरामध्ये केव्हाही असणं खूप गरजेचं आहे. तुमची श्रद्धा साईबाबांवरती, स्वामी समर्थांवरती, दत्त महाराजांवरती, श्रीपाद शिवलभ इत्यादी जे कोणी गुरु सद्गुरू असतील त्यांच्यावरती असेल तर त्यांच्या छोट्याशा चांदीच्या पादुका असाव्या मूर्तींपेक्षा, कारण की ती श्रद्धा तुमच्या पुढच्या पिढीमध्ये पण असेल असं नाहीये. म्हणून केव्हाही गुरुच्या चरणांची पूजा गरजेची आहे. म्हणून आयडियल एवढंच आपलं देवघर असावं. बऱ्याच वेळा मला असं वाटलं की आयुष्यामध्ये असे लोकांचे प्रसंग पाहिले की हे काम होणार नाही, पण जेव्हा त्यांनी योग्य पद्धतीने आपली नित्य उपासना सुरू केली, पूर्वेला तोंड करून साधना सुरू केली किंवा उत्तरेला तोंड करून नित्य जे काही स्तोत्र मंत्राचा पाठ केलं तर नक्की त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडताना दिसलेला आहे. बरं. पण आता आपण देवघरामध्ये ज्या मूर्त्या ठेवतो, बरेच जण दर्शनाला जातात, देवदर्शनावरून आलं की काही ना काही तिथनं फोटो आणतात, मूर्ती आणतात आणि ते तसंच जमा होत राहतं देवघरामध्ये. तर मग
आता तुम्ही सांगितलं की कमी ठेवायला पाहिजेत. हम्म. मग देवदर्शनाला गेलं तर तिथून आठवण म्हणून नेमकी कोणती गोष्ट आणायला पाहिजे? मी सगळ्यात अगोदर सांगेल की देवदर्शनाला गेलात तर समाज उपयोगी आणि आपल्या घराला जे उपयोगी आहे अशा गोष्टी आणाव्या. आपण काय करतो, समाजाचा उपयोग बघत नाही. काही कालांतराने जे काही शोपीस आहे ते आपण किंवा देवाच्या जे काही प्रतिमा आहे ते कोणत्याही झाडाखाली ठेवून देणार, ते विटंबना होते. तर असं होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मुख्यत्व करून मी जेवढंच सांगेल की प्रसाद म्हणून तुम्ही ड्रायफ्रुट्स तिथून आणा जो घरामध्ये तुम्हाला व्यवस्थित होईल. एखादी पुस्तक आणा. आज ज्ञानाची खूप गरज आहे. जे सोयीस्कर पडेल, जे तुम्ही वाचू शकाल तो प्रसाद म्हणून घेऊन या, ना की मूर्ती. कारण की ऑलरेडी आपल्या घरामध्ये इतके आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही NGO आहेत की त्या देवांच्या प्रतिमा त्यांना तुम्ही डोनेट करता, ते व्यवस्थित पद्धतीने त्याला रिसायकल करून चांगलं काम करत आहेत. तर अशा ठिकाणी तुम्ही त्या गोष्टी नक्की त्यांच्यापर्यंत डोनेट केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला समाजाला पण त्याचा उपयोग होईल. खूप सुंदर, खूप सुंदर मार्गदर्शन आहे.